शिवसेना कधीच संपत नसते ते पुन्हा आज यवतमाळमध्ये एकदा सिद्ध झालाय। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना आणि एकंदर मतदारसंघातील मतदारांना संबोधित करत शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य पेरलंय। काय सांगाल, एकंदर आपल्या पक्षासोबत गद्दारी झाली तरी सुद्धा आपण एकनिष्ठ आहात, काय सांगाल? खरं सांगत झालं, आतापर्यंत मी गुलाब आवारी वणी तालुका आणि मी 34 वर्षाचा जुना शिवसैनिक आहे। आणि असे उन्हाळे पावसाळे हिवाळे बरेचदा येऊन गेले आणि आमदार गेले, खासदार गेले, नगरसेवक गेले, पदाधिकारी गेले, जिल्हा प्रमुख गेले, परंतु आतापर्यंत आपण टीव्हीवर अशी एक बातमी ऐकण्याचं, पेपरला बातमी असं ऐकली की आमचा कोणीतरी निष्ठावंत शिवसैनिक दुसऱ्या पक्षात गेला। कारण जोपर्यंत शिवसैनिक जिवंत आहे तोपर्यंत शिवसेनेला धक्का नाही। उद्धव साहेब आमचे चार्जर आहे आणि आम्ही त्यांचे मोबाईल आहे, ते जवळजवळ चार्ज करता येईल तोपर्यंत आम्ही डिस्चार्ज होणार नाही। आणि त्या ऊर्जेने, त्या ताकदीने, अरे जाऊ द्या, पहिला 50 खोक्यात गेला, दुसरा 100 खोक्यात गेला, आता तिसरा किती खोक्यात जाता। या पैशाच्या मोहापायी आणि या सत्तेच्या मोहापायी हे लोक अक्षरशः, मी त्यांना मी लहान आहो, मी सांगू शकत नाही, परंतु एक मतदार म्हणून मी त्यांना विनंती करतो, असं खाल्ल्या ताटात मातोश्री तुम्ही त्याच ताटाला तुम्ही छद्र केलं, तुम्ही आईची शपथ घेतली, तुम्ही सांगितलं मी जाणार नाही तरी गेले। आता उद्धव साहेबांनी प्रत्येक शिवसैनिकाला आवर्जून सांगितलं की तुम्ही हे ज्योत अशीच पेटवत ठेवा, तुमचं कधीच संपणार। शिवसैनिक आहे सोबत साहेबांच्या। या गद्दारांचं काय करायचं? गद्दारांचं आम्ही तुम्हाला या माध्यमातून तुम्हाला सूचना सांगतो आम्ही का हे गद्दार यांनी यावेळेस वणीला यावेळेस आम्ही त्यांचं कोसा स्वागत करतो। फक्त सिक्युरिटी काढून कोणी आमच्याकडे यावे, यांचा करता धारता दिल्लीमध्ये अमित शहा मोदीजी बसले, कोळशाच्या खाणीत फेकलं त्यांना, तर मग कसं ते येणार नाहीत तर त्यांना एकदा येऊ तर द्या। त्यांना काहीच माहित नाही, जेवढे दिवस ते खासदार होते निधी सांगतात आम्हाला, त्यांनी कोणतं जनतेसाठी आंदोलन केलं। अरे आमचा शिवसैनिक भर रस्त्यामध्ये, रोडवर, उन्हामध्ये, तपत्या उन्हामध्ये झोपते, पोलीस आमच्या शिवसैनिकाला अक्षरशः जनावरासारखं फटफटले ते। पण हे चंद, हे प्रेम आहे शिवसैनिकांचं उद्धव बाळासाहेब ठाकरेंवरती, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंवरती, आणि संपणारं प्रेम नाही। आपण पाहू शकता ही मायबाप, मतदार जनता आजही पडतीच्या काळामध्ये शिवसेनेवरती प्रेम करणारी ही माणसं आहेत, जिवंत हाडा मासाची माणसं आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा, फुल्यांचा, शाहूंचा, आंबेडकरांचा, विचारांचा वारसा पेरणारी माणसं आजही जिवंत असल्याचं चित्र पुन्हा एकदा यवतमाळमध्ये स्पष्ट झालेलं आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेनंतर संजय राऊत असतील, अरविंद सावंत असतील, सावंत असतील यांनी संबोधित केल्यानंतर पुन्हा एकदा शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य आपल्याला दिसतंय। थांबतो पंढरी पाठे, यवतमाळ अपडेट।